तपासणी जाहीर केली आहे। सर्व ग्रामस्थांना सर्व महिलांना कळवण्यात येत आहे की सर्वांनी ठिकाण मराठी शाळेवर उपस्थित राहावे। या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा। यामध्ये रक्तगट तपासणी महिलांसाठी 18 ते 35 वयोगट, त्याचप्रमाणे रक्तातील साखर तपासणी सर्वांसाठी, त्याचप्रमाणे मशीनद्वारे हाडातील कॅल्शियम तपासणी 35 ते 75 वयोगटातील सर्वांसाठी, बीपी तपासणी सर्वांसाठी। तेव्हा सर्व ग्रामस्थांनी सर्व महिलांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। गावांमधील लोकांच्या आरोग्याविषयी समस्या आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून गावकऱ्यांसाठी त्यांच्याच गावांमध्ये नाममात्र तपासणी शुल्क आकारून शिबिरे घेण्यात आली। संपूर्ण तपासण्याचे दर बघता ते जवळजवळ 1250 रुपयापर्यंत ह्या तपासण्या होतात, 1250-1300 रुपये। तर ह्या तपासण्या वॉटर ट्रस्टच्या माध्यमातून सहभाग 5 रुपयामध्ये ह्या संपूर्ण तपासण्या तुमच्या मोफत होणार आहे। आणि संपूर्ण तपासणी केल्यानंतर जे काही आजार असतील, मूळव्याध असेल, भगेंद्र असेल, अपेंडिक्स असेल, हार्निया असेल, मूतखडा असेल किंवा हाडाचे काही आजार असतील, अशा संदर्भामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या सवलती दिल्या जाणार आहेत। तर आरोग्यामध्ये आपण त्यांना गरोदरपण, बाळंतपण, 0 ते 5 वयोगटातील बालकांची काळजी, तसेच ॲनिमिया अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांना माहिती देतो। तसंच कुपोषणासाठी वसुंधरा सेविका ज्या आहेत तर त्यांना आम्ही प्रशिक्षण दिलेले आहे की वजन कसं घ्यायचं, उंची कशी घ्यायची, वजन कोणत्या वयात किती, त्या बाळाचं किती पाहिजे किंवा वजन वाढवण्यासाठी काय करायचं। तर त्या अनुषंगाने ते दर महिन्याला वजन उंची घेतात 5 वर्षाच्या आतील मुला-मुलींचं। आता आपण बघितलं तर जवळजवळ 10 ते 20% कुपोषणाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे। आणि जाणीव जागृती आपली ही वेगवेगळ्या विषयावर चालू आहे, जसं की गरोदरपणातली काळजी किंवा घरच्या घरी बाळंतपण करायचं असेल तर कसं करायचं हे सांगितल्यामुळं बऱ्याच महिला अशा आहे म्हणजे ज्या पहिल्यांदा प्रेग्नंट होत्या तर त्यांच्या डिलिव्हरीमध्ये त्यांना खूप त्याचा फायदा झाला आणि त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली। कोणत्या आहारामधून त्यांचं हिमोग्लोबिन वाढू शकतं यासाठी आपण आहार प्रात्यक्षिक करून दाखवले। मग त्याच्यामध्ये कच्च्या पपईचा शिरा, कच्च्या पपईची भाजी, आळीवाचे लाडू, सोयाबीनची भजी म्हणजे जे त्यांच्या गावामध्ये उपलब्ध आहे त्याच्यातूनच ते जीवनसत्वयुक्त आहार किंवा लोहयुक्त आहार कसा बनवू शकतात हे त्यांना आम्ही करून दाखवलं। आणि जेव्हा आम्ही दुसऱ्या वर्षी एच-बी कॅम्प घेतला तर तेव्हा मला असं आढळून आलं की बऱ्याच महिलांनी किंवा पुरुषांनी, मुलांनी गुळ शेंगदाण्याचे लाडू आणि आळीवाचे लाडू खाऊन आपलं एच-बी वाढवलेलं होतं। गाव पातळीवर आपण आणखीन एक उपक्रम राबवत आहोत, तो म्हणजे त्यांच्या परसबागा। त्या किमान 9 महिने तरी जगतील अशा पद्धतीने असायला हव्यात। याचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागामध्ये त्यांना हिरवा भाजीपाला सहसा उपलब्ध होऊ शकत नाही। ह्या परसबागा केल्याने त्यांच्याकडे किमान 9 महिने काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे हिरवा पालेभाज्या मिळेल। ह्या सगळ्याचा उद्देश असा आहे की त्यांची जी फूड सिक्युरिटी आहे ही कायम टिकून राहावी आणि त्याच्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत। केळी लावली, जाम लावला, तुरभाजी लावली, घेवडा लावला, वांगी लावली। बाजारातून जे आणायला लागतं ना तिथं 10 रुपये द्यायचे तर आपण इथं 5 रुपयातच आपण आपलं हे करून घ्यायचं। या परसबागेचा उपयोग लहान मुलांसाठी जास्त प्रमाणात केला जातो। त्याच्यामध्ये मुलांचे कुपोषण कमी करण्यासाठी या फळभाज्यांचा महिला जास्तीत जास्त वापर करतात। काही गावामध्ये फिल्टर पण दिलेले आहे की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात जे गढूळ पाणी असतं तर त्याच्यापासून अनेक आजार होऊ शकतात, गॅस्ट्रो, डायरिया ह्याच्यासारखे आजार होऊ शकतात। तर त्याच्यामुळे त्यांना फिल्टर त्यांनी घेतलेले आहे। आपल्याला पावसाळ्यामध्ये गावोगावी वेगवेगळ्या प्रकारचे आजार होताना दिसतात। उदाहरणार्थ पाण्यामधून टायफॉइड, कॉलरा यासारखे जे आजार आहेत ते पाण्यावरच होतात। साठवलेलं पाणी असतं विहिरीमध्ये, त्यावर मच्छर तयार होतात आणि त्याच्यातून तुम्हाला मलेरिया होतो। परंतु वॉटर फिल्टरमध्ये तुम्ही ते पाणी ठेवल्यामुळे अशा प्रकारचे जे आजार असतात महिलांना, छोट्या मुलांना किंवा वृद्धांना यावर त्याच्यात बंदी घालता येऊ शकते। किशोरवयीन मुलं आणि मुलींमध्ये बरेच शारीरिक बदल घडत असतात, परंतु त्याविषयी त्यांना शाळेत किंवा घरी योग्य माहिती मिळत नाही। त्यामुळे मुलांमध्ये बरेच गैरसमज पसरतात। ते दूर करण्यासाठी संस्थेमार्फत त्यांना लैंगिक शिक्षण दिले गेले।
जर गावाचं आरोग्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर गाव ज्या ठिकाणी आहे गावाचा परिसर स्वच्छ असणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भात गावकऱ्यांना गावाचा परिसर कशा पद्धतीने स्वच्छ ठेवता येईल या संदर्भातचं अवेअरनेस असेल, ट्रेनिंग असेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्यामध्ये वर्मी कंपोस्ट म्हणजे जे काही आपला काडी कचरा पडलेला असतो हा आपण इतरच फेकून न देता त्याच काडी कचऱ्यापासून आपण कशा पद्धतीने खत करू शकतो आपल्या शेतीसाठी, तर ते पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांना आपण शिकवलेलं आहे. त्याचबरोबर गावाच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावणं, जेणेकरून झाडं जर आसपास असतील तर उष्ण हवा थोडीशी थंड होऊन येईल किंवा सावलीचं प्रमाण जास्त राहील. या प्रशिक्षण दरम्यान एक महत्त्वाचा भाग आम्ही दररोज करत असतो, तो म्हणजे आत्मदर्शनाचा. आत्मदर्शन म्हणजे आपलं मन, शरीर आणि आत्मा यांना एकत्र करणं. आपण कधीच असा विचार करत नाही की आपण स्वतःसाठी कधीच शांत बसत नाहीयेत. तर हे जे 10-15 मिनिटं जे आहेत आपण जे ध्यान करतो, तुम्ही स्वतःला शांत करा. तुमचं मन आपोआप शांत होईल, डोकं आपोआप शांत होईल, बुद्धी आपोआप शांत होईल आणि मग नंतर तुम्हाला जे अपेक्षित जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी तुमचा अंतरात्मा जो आहे तो तुम्हाला मदत करणार आहे. आणि हे आत्मदर्शन केल्यामुळं असा अनुभव आहे की ग्रामस्थ जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींकडं, कार्यक्रमाकडं एक त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो बदलत चाललेला आहे. एक निकोप दृष्टिकोन त्यांचा व्हायला लागलेला आहे.